तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे डोळे पुढे स्वान नित्य जाणवीचे स्थान माता शोभे जटा भार अंगे विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडावा गंजती तुका मणी दिगंबर तया माझे नमस्कार। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवे करतात घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैराग्य मूर्ती ऐश्वर्य संपन्न म्हटलं तरी चालेल, कारण ऐश्वर्य संपन्न काही संसारातच नसतो माणूस, परमार्थात ते ऐश्वर्य संपन्न होते आणि त्यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। समय दाना नेने काही नाना नाना याप्रमाणे प्रसंग अवधान ठेवून सेवकांनी सेवा करावी। प्रस्तुत प्रथम तर खरं परिहार देणं हे वक्त्याचं दंडक असतं। आज श्री गुरु दत्तात्रयांची जयंती आहे आणि त्या निमित्ताने हा नाम यज्ञ चालू आहे आणि त्यामध्ये माझ्यासारख्यांना सेवा करण्याची संधी आपले परमस्नेही नेवशे महाराज आप्पा आणि कवडे महाराजांनी मला तुम्हाला करावीच लागेल म्हणे, त्यामुळं सेवके करावे सांगितलेली कामं तेथे मी तुमला कामा नाही या न्यायाने आज मी या सेवेला हजर झाले। आज आपल्याला दत्तगुरु यांची जन्मकथा पाहिजे आहे। तर कर्दम ऋषी आणि एक देव होती, यांना 9 कन्या होत्या। त्या 9 कन्यामध्ये एक कन्या म्हणजे अनसूया। अनसूया आपण काय म्हणतो अनुसया, अनुसया नाव नाही ते अनसूया। अ म्हणजे नाही, सूया म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही, तिच्यामध्ये कुठलाही दोष नाही, अशी ती अनसूया। आणि ब्रह्मदेवाच्या डोळ्यापासून जन्म झालेले अत्री म्हणजे त्यांच्यामध्ये 3 गुण कुठलेच नाही, तर ते त्याच्या पलीकडे गेलेले आहेत। रज सत्व तम 3 गुणामध्ये ते बोलत नाही असे अत्री ऋषी। अत्री अनुसया आपण एकत्र बोलतो। या दोघांचा विवाह कर्दम ऋषीला 1 मुलगा आणि 9 मुली होत्या, त्याच्यातली अनुसया एक आणि मुलाचं नाव कपिल। तर अत्री ऋषीचं आणि अनुसयाचं लग्न झालं। अनुसया एवढी पतिव्रता होती तर तिची पंचमहाभूतावर सत्ता होती। तिने जर पृथ्वीवर पाय थोडा दाबला का पृथ्वी खाली जायची। सूर्य जास्त तपायला लागला, सूर्याकडे पाहिलं का सूर्य शीतल व्हायचा, अग्नी शीतल व्हायची, निसर्गावर वरुणावर सत्ता होती। पाऊस पडत असं तिला नको असं तिने वर हात केला का वरून बरसायचा बंद व्हायचा, अशी पंचमहाभूतावर सत्ता होती अशी ही अनुसूया। या अनुसूया मृत्यूवर सत्ता होती का, तर ती पतिव्रताची होती। तिचं ते पतिव्रत्याचे तपोबलावर तिचं म्हणजे जगामध्ये असं नाव लौकिक झालं होतं पतिव्रतेमध्ये। एक वेळेला ज्या वेळेला नारद महर्षींनी हे अनुसूया पतिव्रता आहे हे त्यांना माहीत झालं, त्याची एक आपण थोडक्यात कथारूपाने चिंतन करूया। अनुसूया सती पतिव्रता होती आणि इकडं एक शांडिल्य म्हणून नावाची एक स्त्री होती, अविवाहित होती आणि तिची बहीण अनुसूयासारखी पतिव्रता होती। ती नेहमी त्या बहिणीला म्हणायची का मला तुझ्यासारखं पतिव्रता बनायचे, याकरता काय करावं लागेल? ती म्हटली त्याकरता तुला आधी लग्न करावं लागेल। लक्ष देऊन ऐका, कथा एवढी सुंदर आहे, तुला त्याकरता लग्न करावं लागेल। मग ती शांतीला म्हणजे कोणाशी लग्न करू? तेव्हा त्या बहिणीने सांगितलं काय कर म्हणे, तू सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये पाठी जा म्हणे आणि तिथं जो कोणी तुला प्रथम दर्शन दिसेल त्याच्या गळ्यात माळ घाल। आता ही पण उदाहरण घातली
आणि ती पहाटेच सोमवारच्या दिवशी हातामध्ये हार घेऊन त्या शिव मंदिरात गेली. तिथं एक भिकारी बसायचा भीक मागण्याकरता. आता आज सोमवारचा दिवस आहे, आपण जर उशिरा गेलो तर आपल्याला जवळ जागा भेटणार नाही. आणि असा मी तो तिथेच राहत होता, म्हणून तो 4 वाजता जागा धरण्याकरता त्या शिव मंदिरामध्ये येऊन बसला. बहिणीने काय सांगितलं होतं, जो अगदी प्रथम तुला दिसत त्याच्या गळ्यात माळ घाल. ही गेली तिथं आणि तो भिकारी, नुसता भिकारी नव्हता तो, तर त्याला कुष्ठरोग म्हणजे आपल्या भाषेत महारोग झालेला होता. सगळे हातापायाचे बोट गळून पडलेले होते, सगळ्या शरीरावर जखमा झालेल्या होत्या. असा हा महारोगी भिकारी हा तिच्या दृष्टीस पडला. आता काय करायचं, त्या भिकाऱ्याला माळ घालायची, आपल्याला पतिव्रता बनायचंय. बहिणीत तर शब्द दिलाय, शेवट विचार केला, जे काय असेल ते असेल. तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. ते विवाह बंद झाले. आता ती पाहते तर त्याला उभं पण करता येत नाही, चालता येत नाही. काय करायचं, तिने एक टोपली आणली, त्या टोपलीमध्ये त्याला घातलं आणि डोकं टोपली घेऊन घरी चालली. ती घरी चाललेली असताना देवाला हे सगळं घडून आणत असतं का, म्हणून अशा स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आणि ती घरी चालली. घरी जाताना एका बारीवर एक वेश्या उभी होती. आता वेश्याचं कसं असतं, सास शृंगार करायचा आणि गिऱ्हाईकाची वाट पाहायची. या गायाने ती बारीवर उभी होती आणि हा टोपली डोक्यावर, त्याची नजर त्या वेश्येकडे गेली. त्याच्या मधला कान एवढा जागा झाला होता, कशाने कुठल्या बाजून टाकलं, पण हा कान आहे ना, कान कोणाला सोडत नाही. त्याच्यामधला कान जागा झाला आणि ही माझी पत्नी असावी अशी त्याची इच्छा निर्माण झाली त्याला. ठीक आहे, तिने घरी नेलं. बरेच दिवस तिने त्याची सेवा केली. आता ह्याला तो रोगच लागला, ध्यास लागला, चिंतन सारखं करत होता. मला ही पत्नी मिळाली, माझं हिच्याशी लग्न करावं. अपेक्षा पण कशा असाव्यात, माफतला अपेक्षा असाव्यात, पण त्याने अपेक्षा केली ती. आणि मग ती शांतीला त्या पतीला समजा विचारायची, महाराज मी तुमच्या सेवेत काही कमी पडते का, तुमची तब्येत का खराब होत चालली, मला सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणला सांगू का खरं, तुला नाही पटणार, पण तू जर खरी पतिव्रता असतील तर माझी चपुरी करशील. ती म्हणे काही मी सांगा, काही सांगा. म्हणल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, म्हणजे ज्या वेळेला आपण येत होतो मंदिरातून, मला टोपलीत घेऊन चालली होतीस आणि त्यावेळेला माडीवर एक मी वेश्या पाहिली. एवढा सुंदर शृंगार केलेला होता त्यांनी आणि एवढी देखणं तिचं रूप होतं, ते माझ्या डोळ्यात भरले. आणि मी त्यामुळे दुःखी आहे, बेचैन आहे. तुला जर पतिव्रता धर्म पाळायचा असेल तर तू मला घेऊन तिच्या घरी चल. आता हिला एवढं धर्म संकट पडलं, आता मीच कशी ना काय नाविलाजाने याच्या गळ्यात माळ घातलीये. हा एक तर दिसायला कुरूप आहे, याला कुष्ठरोग झालेला आहे, हा जन्मता भिकारी आहे, तरी पण मी त्याला स्वीकारले. आता ही वेश्या कशी काय स्वीकारेल, काय करायचं. आणि मग तिने एक आयडिया केली. ती काय करायची, त्या वेश्येच्या दारामध्ये पहाटे 4 वाजता जायची. सगळं तिचं अंगण झाडू सारू सडा टाकून सुंदर अशी रांगोळी काढायची, त्याच्यात रंग भरायची, हळद कुंकू व्हायची आणि ती निघून यायची. 8 दिवस झाले आपल्या दारामध्ये कोण हे करतंय, शोधच लागला तिला. मग तिने विचार केला, एक दिवशी आता आपण ना कोण करतंय याला शोधायचं. ती रात्रभर माडीवर जाऊन उभी राहिली. माडीवर उभी राहिली. ती शांतीला नेमाप्रमाणे 4 वाजता आली, झाडून घेतला, सगळं अंगण झाडलं, सगळा मार्जन केलं, सुंदर अशी रांगोळी काढली. आता ती जायला निघली, तेवढ्यात ही वेश्या माडीवर धडधड परत आली आणि तिने हात पकडला. तिला नमस्कार केला. म्हणे बाई, हे तू का करतेस, तू तर चांगल्या श्रीमंत घरातली दिसतेस, सुंदर आहेस, आणि माझ्यासारख्या पापी आणि माझ्या दारात तू ही सेवा करावी, मला खूप वाईट वाटते. म्हणे काय कारण याचं.
ती घाबरली, कसं सांगू. शेवटी म्हणे नाही मी तुला आज जाऊन देणार नाही, मला सांगितलं पाहिजे. मग तिने सांगितलं म्हणे ताई म्हणे माझे पती आहेत ना ते कुष्ठरोगी आहेत, त्यांचे सगळ्या अंगाला घुट पडलेले आहेत, जखमा झालेले आहेत आणि त्यांच्या हातापायचे बोट सुद्धा जळून गेलेले आहेत. पण काय देवाची करणी, माझ्या पतीचं तुमच्यावर प्रेम जडले आणि ते मला रोज म्हणतात का मला तिच्या घरी घेऊन चल. मी खूप संकटात आहे, परमेश्वर मला ह्याच्यातून काय माहिती काय रस्ता दाखवतोय ती. तेव्हा ती वेश्या म्हटली बाई मी आयुष्यभर वाईट काम केले आणि तुझ्यासारख्या पतिवृत्तीची जर मला समस्या सोडवत आली तर माझ्यासारखी भाग्यवान मीच. ये म्हणे तुझ्या पतीला घेऊन. तिला खूप आनंद झाला. घरी गेली, पुन्हा तिने त्या टोपलीमध्ये आपल्या पतीला बसवलं आणि डोक्यावर टोपली घेतली आणि रस्त्याने जात होती. रस्त्याने जात असताना त्या रस्त्यामध्ये इतकी सुंदर उदाहरण तुम्ही लक्ष देऊ नये का, रस्त्यामध्ये मांडव्य ऋषीला सुळावर नेलं होतं. का नेलं होतं त्याची कथा अशी आहे. राजवाड्यामध्ये चोरी झाली होती आणि ते चोर त्या आळवज घेऊन पळत होते. त्यावेळेला राजाचे सेवक त्या चोराच्या पाठीमागे लागले होते. म्हणजे पाप कसं होतं, न करता सुद्धा आपल्याला पाप लागत आणि आपण ते पाप करतो त्याचं किती महापाप लागेल आपल्याला. आणि ती त्या रस्त्याने चालली ती मांडव ऋषीला सुळावर गेलं होतं. तर मग ते चोर येतं, आपल्या मागे राजाचा सैनिक पळतोय आपल्याला पकडायला, म्हणून ते जीवाचा आकांत करीत पळत होते आणि रस्त्यात त्या मांडव ऋषीचा आश्रम होता. ते धडधड त्या ऋषीच्या आश्रमात घुसले. त्यावेळेला मांडव ऋषी त्यांना विरोध करत होते, पण त्या चोराच्या पुढे यांचा काही विरोध काही म्हणजे टिकला नाही. आणि त्या लोकांनी काय केलं, तो चोरीचा जो माल होता तो मांडव ऋषीच्या आश्रमात टाकला आणि मागच्या दाराने ते पसार झाले. मागून ते सेवेकरी आले राजाचे, त्यांना तो सगळा माल तिथं सापडला. माल तिथं सापडल्याच्या नंतर रंगे हात मांडव ऋषीला पकडले गेले. ते खूप सांगत होते जीवाचा आकांत करून, मी ऋषी आहे, मी तपस्वी आहे, मी चोरी का करू, माझं पोट मोठं नाही, माझा हात हेच माझं संचय करायचं पात्र आहे, मला साठवून ठेवायचं आणि राजविलासात जगायचं हे माझ्या मापात नाही, मी ऋषी आहे. पण कोण ऐकत नाही, पुरावाच आहे इथं. मग ते मांडव ऋषीला पकडून ते सेनापती राजवाड्यात गेले. त्यांनी सांगितलं राजे महाराज हेच ते ऋषी, हे चोरांना साथ देतात, यांचा पाठिंबा चोराला आहे आणि रंगे हात त्यांना पकडले. राजाने फरमान सोडलं आणि फरमान सोडल्याच्या नंतर काय तर मांडव ऋषीला सुळावर द्यायचं. मांडव ऋषीची तपश्चर्याची एवढी होती, तो सूळ म्हणजे त्या सुळावर आपल्याला बसायचं असतं आणि तो सूळ आपल्या गुदद्वारातून पोटात शिरतो आणि तो माणूस मरतो. अशी ती सुळावर देण्याची शिक्षा आहे. ज्या वेळेला मांडव ऋषीला सुळावर दिलं, त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर तो सूळ आणि मांडव ऋषी 2 फुटाचा अंतर होतं. सुळावर बांधलेले ऋषी 2 फूट अंतर सोडून वर होते, का तर हे तपश्चर्याचं फळ होतं. पण त्या रस्त्याने ती शांतीला पतीला घेऊन चालली होती. हा म्हणजे चमत्कारच होता तसा. त्यांनी चालता चालता त्या सुळाला धक्का दिला. सुळाला धक्का दिल्याच्या नंतर ते मांडव ऋषी त्या सुळावर आदळले आणि तो गुदद्वारातून तो सूळ पोटात गेला. त्यावेळेला मांडव ऋषीने शाप दिला, ज्याने कोणी हे कार्य केलं असं सूर्य उगवताच तो मृत्यू पावला. आता या शांतीला मी ऐकलं ते, अरे म्हणे मी पतिव्रता सिद्ध होण्याकरता हे करते आणि आता हात जर गेला तर माझं पतिव्रतेचं काय. तिने ती टोपली उतरली आणि खाली ठेवली आणि पदर कमरेला खोचला आणि पूर्व दिशेकडे तोंड केलं आणि सूर्याला म्हटली कसा उगवतोस पाहतेच म्हणे, उगवून दाखव म्हणे, तुला जरूर भस्म करेल. सूर्याला याला म्हणते पतिव्रता. तो काय म्हणे पतिव्रता तिची देववरी सत्ता. आणि मग आता काय करायचं, सूर्यच उगवत नाही,
सगळा पृथ्वीचा दिनक्रम बिघडला, सगळे देव घाबरले, काय करायचं? देवाची सभा भरली, सूर्य उगत नाही म्हणजे सगळं पृथ्वीचा दिनक्रम ठप्प होईल. मग म्हणे का आता आपण काय करू? अनुसयाकडे जाऊ म्हणे. ती खूप पतिव्रत आहे आणि एका पतिव्रतेने दुसऱ्या पतिव्रतेला समजून सांगितलं तर आपलं काम होईल. जसं काट्याने काटा काढावं तसं अनुसयाकडे चला म्हणे. मग ते सगळे देव अनुसयाकडे आले आणि अनुसयाला विनंती केली का माते तुमच्यावर आम्ही खूप मोठी जबाबदारी सोपवतो, तुम्हाला ती पार पाडायची. सूर्य जर नाही उगवला तर सृष्टीची रचना कशावर चालेल? ठीक आहे म्हणे. मग अनुसया या शालिनीच्या तिथे गेली. तोपर्यंत त्या शालिनीचा पदर कमरेला टोचून सूर्याकडे हात करून सूर्याला बोलत होती, कसा उगवतोस पाहतेच मी, तुला जळून भस्म करेन. आणि मी अनुसया गेली तिथं आणि तिने त्या शालिनीला नमस्कार केला. म्हणे बाई, असं करून चालायचं नाही. तुझा एक पती मेला तर एवढा फरक पडत नाही, पण सृष्टीचं जर चक्रच बंद पडलं तर काय करायचं? तू घाबरू नको म्हणे, मी तुझ्या पतीला जिवंत करीन. ज्या वेळेला तुझ्या पतीचा श्वास बाहेर पडत आणि दुसरा श्वास घेण्याच्या वेळेला मी त्याला जिवंत करीन. 5 मिनिटं मरू दे त्याला. मग ती मागे सरकली, नमस्कार केला सूर्याला आणि सूर्य उदय झाला. तिकून सूर्य उदय झाला बरोबर या शालिनीच्या पतीने श्वास सोडला. अनुसयाने पाणी हातात घेतलं आणि त्या शालिनीच्या पतीच्या अंगावर टाकलं. तात्काळ पती जिवंत झाला. नुसता पती जिवंत झाला नाही, त्याला जो रोग होता तो रोग निघून गेला आणि सुंदर असं रूप त्याला मिळालं. काय सांगायचं आपल्याला याच्यातून? पतिव्रता काय असते, अनुसया काय होती. आणि मग आता अजून उदाहरण द्यायचं झालं तर आपण उर्मिलेचं उदाहरण देऊ शकतो. ज्या वेळेला भरत लक्ष्मण रामाबरोबर वनवासात गेला तर असं सांगितलं गेलं का उर्मिला त्यांना वनवासातून येईपर्यंत दारात उभी होती. आता दारात उभी होती याचा अर्थ आपण घ्यायचा का त्याला येण्याची वाट पाहत होती. आणि मध्यंतरच्या काळात राम रावणाचं युद्ध झालं. आपल्याला एवढं विस्तार करायला वेळ नाही. राम रावणाचं युद्ध झालं आणि इंद्रजिताने लक्ष्मणावर बाण मारला, शक्ती बाण. लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मग आता शक्ती लागल्याच्या नंतर काय करायचं? मग ते सुशेल वैद्याला आणलं. त्याने सांगितलं का बाबा संजीवनी जर आणली तर लक्ष्मण जिवंत होईल. मग संजीवनी कुठं आहे? तर द्रोणागिरीवर आहे. मग कोण जाईल? हनुमंतराया जातील. आता आपण बरेच कथा ऐकलेल्या येतात, पण आपण थोडक्याची समजून सांगूया. आणि मग हनुमंतराय गेले द्रोणागिरीवर, तिथं काही सापडतच नाही संजीवनी. काय करायचं? कुठलं घेऊन गेलं तर ते आपल्याला परत पाहतो, वेळ नाही एवढा आपल्याकडं. मग त्यांनी तो द्रोणागिरी हाता उचलला आणि घेऊन जात होते. भरताला वाटलं हे चित्रकूटाच्या दिशेने चालले तर माझ्या प्रभूला त्या आगडबंब राक्षसापासून धोका आहे की काय? त्यांना ओळखून आले हनुमंत आहे, राम भक्त आहे. त्यांनी खाली बाण मारला तसा हनुमंत खाली कोसळला. जय श्रीराम. आणि मग भरताच्या लक्षात आला अरे हा तर आपल्या प्रभूचा रामाचा भक्त आहे. त्यांना खूप पश्चाताप झाला. बोलले भरत बहुत पछतात पर्वत सहित बाण बैठा कर तुम्ही मिळालो राजा राम पतित पावन सीताराम. तेव्हा भरताला पश्चाताप झाला आणि मग हनुमंतांनी त्या याच्यातल्या सगळ्या लोकांना सांगितलं म्हणे तिकडे राम वनवासात आहे, लक्ष्मणाला शक्ती आहे लागलेली आहे. अरे त्या लोकांना काहीच वाटत नाही का म्हणे? कौशल्या मातेने विचारलं, हिला सुमित्रेला विचारलं तुमच्या लक्ष्मणाला शक्ती लागली, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? ती म्हणे तो रामाच्या सेवेत गेला तर मी माझा दुसरा मुलगा रामाच्या सेवेला पाठवेल. आणि मग उर्मिलाकडे गेले ते. उर्मिलाला म्हणे तुमचं खूप संकटात आहे, मी जर सूर्योदयापर्यंत जर गेले नाही तर ते जाणार आहे. त्यावेळेला सुद्धा उर्मिलाने हेच वाक्य विचारलं
कसा सूर्य उगवतोय पाहतेच म्हणे मी इथं किती दिवस थांबा, सूर्यच उगवणार नाही. आणि मग झालं बघा, हनुमंतराय तिथून निघले, पतिव्रतेचं मनोगत ओळखलं. हनुमंतराय ओळी घेऊन आले, लक्ष्मण जिवंत झाला. हा विषय आपण इथंच संपलोय. दुसरं कारण सांगायचं झालं पतिव्रतेचं, अगस्त्य ऋषीची पत्नी ती पण एवढी पतिव्रता होती, मुद्रा लोपा मुद्रा. एक वेळेस अगस्त्य ऋषी दुपारच्या वेळेला झोपले आणि त्यांना एवढी झोप लागली, त्यांची नेमात त्रिकाल संध्या असायची. आता यांना झोप लागली, सूर्य म्हणजे उतरतीला लागलाय आणि जर यांना जाग आलीच नाही तर आपल्या पतीची ही त्रिकाल संध्या नेम मोडल. तिने काय केलं, एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि पश्चिम दिशेला ती वाटी अशा मापात ठेवली का सूर्याचं बिंब त्या वाटीमध्ये आणलं तिने आणि त्या वाटीमध्ये हळद कुंकू वाहिलं आणि उंबऱ्यावरती वाटी ठेवली आणि सांगितलं, जोपर्यंत माझ्या पतीची त्रिकाल संध्या होत नाही तोपर्यंत उगायचंच नाही. तब्बल 3 तास लोपामुद्राने तो सूर्य त्या वाटीत अडकून ठेवला, पतिव्रता. आणि मग अगस्त्य ऋषीची झोप झाली आणि मग त्यांनी लोपामुद्राला बोलले, धन्य आहे लोपामुद्रा, जे देवाला करता आलं नाही, जे मला करता आलं नाही ते तू केलं. ज्या वेळेला प्रभू रामचंद्राचा जन्म झाला त्यावेळेला एक पलभर सूर्य स्थिर झाला होता, फक्त पलभर आहे ते काहीतरी क्षणभरीला आहे स्थिर. तर असा एक क्षणभर स्थिर झाला होता सूर्य. तर चौखटांना पिटला, रामाच्या जन्माला सूर्य थांबला. तसंच कृष्णाच्या जन्माच्या वेळेला चंद्र स्थिर झाला होता. हे देव होते, यांनी केलं म्हणून विशेष नाही, पण संतांनी ऋषींनी आणि त्यांच्या पत्न्यांनी एवढं म्हणजे देवाला मुठीत धरावा, त्याच्यावर सत्ता गाजावी, हे मात्र खूप म्हणजे वर्णनीय आहे आणि स्तुती करण्यासारखं आहे. अशा या पतिव्रता होत्या. आता या आमचा एवढी पतिव्रता आहे हिची मग ती चौकट पसरली आणि नारद महर्षी त्या रस्त्याने चालले होते. नारद महर्षीचं काम ते केल्याशिवाय सोडतच नाही, तर गेले ते स्वर्गात. प्रथम गेले विष्णूकडे, विष्णू बाहेर गेलेले होते. नंतर त्यांनी मग लक्ष्मीला बोलले, नाही, लक्ष्मी, सावित्री आणि पार्वती या एकाच ठिकाणी बसलेल्या होत्या आणि त्यांचं स्वतःची स्तुती स्वतःच करत होत्या. आपण किती पतिव्रता आहोत, आपण किती पवित्र आहोत, असं त्या एकमेकीत बोलत होत्या. नारद महर्षी तिथं जाऊन उतरले. गेल्याच्या नंतर नारद महर्षी बोलले, तुम्ही स्वतःची स्तुती काय करता? मृत्यू लोक जाऊन पहा, तुमच्या नवऱ्याच्या ना आमच्या करून त्यानुसार पायात घालीन, पायात, आणि तुम्ही स्वतःची स्तुती करता. मग एका स्त्रीला, मग ते देवाची पत्नी असो नाही तर तुमच्या आमच्यासारखे सामान्य असो, त्या स्त्रीला दुसऱ्याची स्तुती केलेली कधीच आवडत नाही. आणि मग या एवढ्या पेटून उठल्या, अरे म्हणे मृत्यू लोकांची कोण अनुसय आहे आणि तिची मूर्ती तुम्ही आमच्या पुढे मानता. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांचे पती आले आणि त्या पतींना त्यांनी असं सांगितलं, म्हणे आम्हाला सहन होत नाही, जा म्हणे तुम्ही त्या अनुसयाचं सत्व हरण करा म्हणे. आता देवाला माहित होतं अनुसया काय आहे, पण स्त्रिया हा तेवढा विचित्र असतो ना, आणि देवाला सुद्धा कळत नव्हतं असं नव्हतं, पण देवाला ना ते प्रात्यक्षिक करून दाखवायचं होतं. सांगून तुम्ही आम्ही कधीच ऐकलं नसतं, मानलं नसतं. देवाने सगळ्या गोष्टी संतांच्या समाजापुढे करून दाखवल्या, तेव्हा संतांचं सतीचं महत्व तुम्हाला पटलं. आणि नाविलाज झाला देवांचा आणि तिन्ही देव आले अनुसयाच्या आश्रमामध्ये आणि ओम भिक्षाम देही असं त्यांनी आवाज दिला. अनुसयाला पाहिला तर त्यावेळेला अत्रि ऋषी तपस्थानाला गेले होते, पण त्यांनी काय केलं, एका
कमंडलूमध्ये जल भरून ठेवलं होतं आणि अनुसूयाला सांगितलं होतं म्हणे आपण जंगलात राहतोय, कुठली वेळ काही येऊ शकते, पण ज्या वेळेला तुला असं वाटत की मी संकटात आहे त्यावेळेला ह्या जलाचा उपयोग कर. आणि मग अनुसूयाने ती हाक ऐकली आणि एका सुपामध्ये 4 फळं घेऊन ती दरवाजात आली. दरवाजात आल्याच्या नंतर हे ब्राह्मणाच्या लेशेत ब्रह्मा विष्णू महेश दारात उभे होते. ते म्हणे आम्हाला असली भिक्षा नकोय, आम्हाला लग्न होऊन भिक्षा पाहिजे. अनुसूयाला एवढं म्हणजे संकट पडलं, मी पतिव्रत आहे आणि मी लग्न होऊन भिक्षा घालायची. आता मी जर लग्न होऊन भिक्षा घातली, परपुरुषाच्या पुढे लग्न झाले तर माझं पावित्र्य नष्ट होईल आणि नाही घातली तर सर्व जाईल आणि विनमुख जाईल अतिथी, हे सुकृताची संपत्ती. आणि अतिथी जर विनमुख गेलं तर आपलं सुकृत पण घेऊन जाईल. काय करायचं, धर्म संकट पडलं तिच्यावर पुढे. आणि मग तिने विचार केला का आपल्या पतीने आपल्याला कमंडलूमध्ये जल ठेवले. तिने ते जल आणलं आणि त्या देवाच्या अंगावर शीत पडलं. तात्काळ तिन्ही देव बालक झाले, छोटे छोटे बालक झाले. त्या बालकाला तिने स्तनपान केलं. आता त्या लग्नाचा एक अर्थ आहे, लग्न म्हणजे विवस्त्र नाही, लग्न म्हणजे अग्नीवर न शिजवलेलं अन्न. आता अग्नीवर न शिजवलेलं अन्न म्हणजे स्तनातलं दूध त्याच्यामध्ये येऊ शकतंय. आणि मग तिने काय केलं, त्या बालकाला स्तनपान केलं. देव यथेच्छ तृप्त झाले. देवाला पण काय होतं, आई विनय भिकारी स्वाली तिने जगाचा. देवाला आई नव्हती, देव सुद्धा आज अतृप्त होते. म्हणून देवाने सुद्धा ह्या गोष्टी घडून आणल्या आणि तिने स्तनपान केलं आणि त्या पाळण्यामध्ये झोपवलं. पाळण्यामध्ये झोपवलं आणि अनुसूया ओव्या गात होती. त्या ओव्या इतके सुंदर आहेत. मी आता आज सकाळीच मला वाचायला भेटल्या. 4-5 दिवसापासून मला काही अभ्यास करायला वेळ भेटला नाही, तर काय हरकत नाही. त्या ओव्या अशा आहेत. पहिली माझी ओवी ग अनुसूया सचेला, नमस्कार माझा तिला ये रे बा विठ्ठला, नमस्कार माझा तिला ये रे बा विठ्ठला. दुसरी माझी ओवी ग अनुसूयेचा खेळ, दुसरी माझी ओवी ग अनुसूयेचा खेळ. तिने देव केले बाळ ये रे बा विठ्ठला, तिने देव केले बाळ ये रे बा विठ्ठला. तिसरी माझी ओवी ग अनुसूया शांत, तिसरी माझी ओवी ग अनुसूया शांत. गारेचा केला बात ये रे बा विठ्ठला, गारेचा केला बात ये रे बा विठ्ठला. चौथी माझी ओवी ग अनुसूयेची काया, चौथी माझी ओवी ग अनुसूयेची काया. विश्वराग लागे पाया ये रे बा विठ्ठला, विश्वराग लागे पाया ये रे बा विठ्ठला. पाचवी माझी ओवी ग अनुसूयेचा रंग, पाचवी माझी ओवी ग अनुसूयेचा रंग. पांडुरंग झाले दंग ये रे बा विठ्ठला, पांडुरंग झाले दंग ये रे बा विठ्ठला. सहावी माझी ओवी ग अनुसूयेच्या गर्भाला, सहावी माझी ओवी ग अनुसूयेच्या गर्भाला. दत्तात्रयाचा जन्म झाला ये रे बा विठ्ठला, दत्तात्रयाचा जन्म झाला ये रे बा विठ्ठला, दत्तात्रयाचा जन्म झाला ये रे बा विठ्ठला, दत्तात्रयाचा जन्म झाला ये रे बा विठ्ठला. अशा प्रकारे दत्तात्रय भगवंताचा जन्म झाला. आता देवाले इकडेच आरपूस पडले. या तिन्ही देवाच्या पत्न्यांना विचार पडला, आपले पती गेले ते इकडे आलेच नाही, आपल्याला बिगर कामाचं नारद महर्षीने भडकून दिला. आपण त्यांचं ऐकलं. मग त्यांनी पुन्हा काय केलं, नारद महर्षीचं चिंतन केलं.
नारद महर्षी तत्काळ प्रगट झाले आणि का म्हणे माझं तुम्ही चिंतन केलं, मला का बोलावलं? त्यावेळेला त्यांनी सांगितलं असं काय म्हणे आमची पती गेले की परत येतच नाही तर. नारद महर्षी म्हणे जा मग तुम्ही पाहिला, तुम्हाला खूप मत्सर होता दुसरे